अत्यंत महत्त्वाच्या 30 किचन टिप्स. 1. भाजीसाठी काळा मसाला बनवताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या टाका. भाजीची चव स्वादिष्ट लागते. 2. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळा. नंतर भाकरी बनवा, बिलकुलही मोडणार नाही. 3. किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावा. गूळ चिटकत नाही. 4. साबुदाणा खिचडी चवदार होण्यासाठी भिजत घालताना थोडंसं मीठ टाकून ठेवा. 5. लिंबू कापताना फरशीवर लिंबाचे डाग पडले असतील तर आल्याचा तुकडा डागावर चोळा. 6. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिसळा. 7. शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवून भाजा. भाजण्यासाठी गॅस जास्त लागत नाही. 8. अनारसे तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापा. 9. बाजरीची भाकरी बनवताना मोडत असेल तर चिमूटभर गव्हाचे पीठ मिक्स करा. बाजरीची भाकरी बनवताना मोडणार नाही. 10. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवा. जास्त काळ हिरव्यागार राहतात. 11. कोणतीही भजी बनवताना 1 चमचा बारीक रवा टाका. भजी एकदम कुरकुरीत होतात. 12. कांद्याचे एकदम बारीक स्लाईस हवे असतील तर वेफरच्या किसणीने किसा. एकदम छोट्या छोट्या स्लाईस आपल्याला भेटतील. 13. फ्रीजमध्ये आलं ठेवून सुद्धा खराब होत असेल तर बाजारातून आणल्यावर उन्हामध्ये वाळवत घाला. नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. खराब होत नाही. 14. कोणतीही भाजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळद पावडर जराही टाकू नका. भज्यांचा कलर काळपट होतो. 15. मिरचीचा खरडा काही वेळाने काळा पडतो. त्यासाठी खरडा करतानाच थोडे लिंबू पिळावे. त्यामुळे रंग हिरवागारच राहतो. 16. बऱ्याचदा आपण फ्रीज उघडला की त्यातून एक प्रकारचा विचित्र वास येतो. अशा वेळी एका कापसाच्या बोळ्याला व्हॅनिला इसेन्स घालून तो गोळा फ्रीजमध्ये ठेवल्यास वास कमी होण्यास मदत होते. 17. मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाका. मसाले भात खूप स्वादिष्ट बनतो. 18. शिल्लक राहिलेल्या पोळ्या खायचा कंटाळा आला असेल तर पाणी, गूळ आणि किंचित मीठ टाकून उकळून मग खाण्यास घ्या. खूप छान लागते. 19. सेव भाजी बनवताना मॅगी मसाला वापरा. भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. 20. घरात भाजीला काही नसले तर साठवणीचे वेपर्स पाण्यामध्ये भिजवून बटाटा चिप्स भाजी बनवू शकता. 21. लायटर पेटत नसेल तर उन्हामध्ये ठेवा. 22. तेलाच्या किटलीखाली एखादी डिश ठेवा. त्यामुळे किचन ओटा तेलकट होत नाही. 23. कारले बनवताना छोटा गुळाचा खडा पण वापरा. तसेच उकडताना लिंबू देखील पिळा. कारले आंबट, गोड, तिखट चवीला अप्रतिम लागते. 24. उडीद पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका. त्यामुळे पापड खराब होत नाहीत किंवा कीड लागत नाही. 25. शेवग्याच्या शेंगा करताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका. शेवग्याच्या शेंगांचा कडवटपणा कमी होतो. 26. मासवडी बनवताना तुटत असेल तर कापड न वापरता प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून मासवडी दुमडावी. अजिबातही तुटणार नाही. 27. उपमा बनवण्यासाठी रवा भाजताना किंचित जिरे घालून भाजावे. उपमा खूप स्वादिष्ट बनतो. 28. पनीरची भाजी घट्ट होण्यासाठी तीळ भिजत घालून मसाल्यामध्ये वाटणात घाला. भाजी घट्ट आणि स्वादिष्ट होते. 29. दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे. भाजी अत्यंत चवदार होते. 30. मध गोठले असल्यास बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी. मित्रांनो, दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि अशाच नवीन टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.